गुढीपाडव्याआधीच आंब्याचा बाजार चढाओढीला सज्ज. 10,000 पेट्यांची मोठी आवक. शेतकरी व्यापाऱ्यांसाठी संधी. यंदा गुढीपाडवा सण साधारणपणे 1 महिना लवकर आल्याने आंबा बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. पाडव्याच्या दिवशी आंबा विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी यंदा मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. पाडव्याच्या दिवशी सुमारे 10,000 आंब्याच्या पेट्यांची आवक होण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात चांगली उलाढाल अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी व्यापारीही उत्सुक असल्याचे चित्र आहे. सध्या आंब्याच्या पेट्यांचे दर 2,000 ते 8,000 रुपये दरम्यान असल्याचे दिसून येत आहे. यंदा हवामानातील बदलामुळे आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. विशेषतः थंडी आणि वातावरणातील अस्थिरतेमुळे आंबा अपेक्षेप्रमाणे पिकलेला नाही. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्याचा पुरवठा कमी असून मागणी जास्त असल्याने दर वाढलेले आहेत. आगामी काळातही आंब्याचे दर उच्च राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा गुढीपाडव्याला अंदाजे 10,000 पेटी आहे इथला असा अंदाज आहे. कालपासून मुंबई मार्केटला 6,000 6,200 अशा पेट्या आल्या होत्या. आज पण 4,000 ते 5,000 पेट्या असतील. आणि नॉर्मली कसं शेतकरी पाडव्याच्या मुहूर्तावरती आपला आंबा विक्रीला पाठवत असतो. घेणारा ग्राहकसुद्धा मुहूर्ताला आंब्याच्या पेट्या ह्या खरेदी करत असतो. तेव्हा असा आमचा अंदाज आहे की 10,000 पेट्यांची आवक गुढीपाडव्याला होईल. परंतु आपण जर गेल्या वर्षी गुढीपाडव्याची आवक आणि यंदाची गुढीपाडव्याची आवक ह्याची जर तुलना केली तर गेल्या वर्षी माझ्या हिशोबानं 25,000 ते 30,000 पेट्यांची आवक होती. ती यंदा 10,000 पर्यंत सीमित राहील. कारण यंदा उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणामध्ये घटलं आहे. कारण निसर्गानं फार मोठा आघात कोकणातल्या शेतकऱ्यावर केल्यामुळे यंदा उत्पादन हे कमी आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.